ना सगळं पार्श्वभूमी त्यांनी सांगितली की ते इतकं सोपं नाही आहे. त्याला पहिली अजितदादांच्यावर मिटिंग झाली. अजितदादांच्या मिटिंगच्या मध्ये सगळे महसूल मंत्री होते, क्रीडा मंत्री होते, तुमचे MIDC चे मंत्री उदय सामंत होते, 5 सचिव होते, म्हणजे महसूल, क्रीडा, मॅनेजिंग डायरेक्टर याचे MIDC चे, मग तुमचे फायनान्स मिनिस्टर, फायनान्स सचिव, सगळे जण होते. आणि सगळ्यांनी एकमताने काही ठरवलं की विकास वाढीतली 30 एकर जमीन हे क्रिकेटला आपण देणं काहीच हरकत नाहीये, कारण 10 एकर जमीन मध्ये MIDC उभं राहू शकत नाही, म्हणून सगळीच 30 एकर जमीन आपण क्रिकेटला देऊ. आणि त्याचा फायदा आमच्या कोल्हापूर जिल्ह्याला होणार नाही, पूर्ण कोकणातल्या लोकांना होणार. पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर पासून हा सगळा टप्पा, सातारा पासून सगळ्यांना इथं होणार. सगळ्यांनाच काही शक्य नाही पुण्याला जाऊन खेळणं, सगळ्यांना शक्य नाही की पुण्यात जाऊन हॉस्टेलवर राहणं किंवा क्लब मध्ये खेळणं. म्हणून हा एक सेंटर पॉईंट होईल पुण्याच्या नंतर. म्हणून आणि हा स्टेडियम हा सेकंड टप्पा आहे, म्हणजे नागपूर, मुंबई, पुण्याच्या नंतर अद्ययावत स्टेडियम जर होणार असेल नाही होणारच, तर ते कोल्हापूरला होणार आहे. म्हणून हे सगळे टप्पे त्याला त्यांनी होकार दिला. त्याच्यामध्ये अनेक गव्हर्नमेंटचे प्रोसिजर आहेत. त्याला MIDC डिनोटिफिकेशन लागतंय, डिनोटिफिकेशन सगळं झालेलं आहे, सगळ्या गोष्टी पुढे गेलेल्या आहेत. आता बावनकुळेला जे भेटलो भेटताना सगळं पार्श्वभूमी सांगितली. एक MOU करावं होणार आहे जिल्हा क्रीडा अधिकारी आणि कोल्हापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचा. त्याचं प्रोसिजर ऑलमोस्ट कम्प्लीट झालेलं आहे. नुसतं बावनकुळेला भेटायचं म्हणजे तुम्ही सही लवकर करा. आणि त्यांनी स्वतः मला शब्द दिला की राजे एवढ्या चांगल्या कामासाठी आम्ही का नाही करणार, आम्ही का करणार. म्हणून मी त्या दिवशी बावनकुळे साहेबांचं आभार व्यक्त केलं की तुम्ही सुद्धा एवढा पॉझिटिव्ह घ्यायला लागलेला आहे. ऑलरेडी गोष्टी पुढे गेलेल्या सगळ्या, आणि त्याला माझं सगळ्यांनी मदत केलेली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.